पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 82 93 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. पीक विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक थांबवा, तुपकर. अन्यथा पुन्हा महाराष्ट्र पेटेल. रविकांत तुपकरांचा सरकारला थेट इशारा. खरीप हंगामातील पीक विमा योजनेत नव्याने घालण्यात आलेल्या अटींमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला असून बुलढाणा जिल्ह्यातही त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. पीक विमा अर्ज करताना मी कोणत्याही प्रकारचे कृषी पीक कर्ज घेतलेले नाही या आशयाचे हमीपत्र भरून घेतले जात असल्याने पीक कर्ज घेतलेल्या हजारो शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत पीक विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक तात्काळ बंद करा, अन्यथा पुन्हा महाराष्ट्र पेटेल असा इशारा दिला आहे. बुलढाणा जिल्ह्यात यंदा खरीप पीक विम्यासाठी अपेक्षित संख्येच्या तुलनेत अत्यल्प प्रतिसाद मिळाला असून केवळ 64,000 शेतकऱ्यांनीच पीक विमा भरल्याची माहिती समोर आली आहे. या कमी प्रतिसादामागे नव्याने घालण्यात आलेल्या अटी आणि हमीपत्रामुळे निर्माण झालेला संभ्रम हे प्रमुख कारण असल्याचे शेतकरी सांगत आहेत. यावर्षी पीक विमा भरताना मी कोणत्याही प्रकारचं पीक कर्ज घेतलं नाही अशा आशयाचं हमीपत्र पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांकडून घेत आहेत. याचा अर्थ असा होतो की तुम्ही पीक कर्ज घेतलेला असेल तर तुम्हाला कदाचित पीक विमा मिळणार नाही. मुळातच ही सरकारनं जी पीक विमा योजना आणलेली आहे ही योजना बोगस आहे. म्हणजे शेतकऱ्यांना पीक विमा मिळणारच नाही अशी व्यवस्था या पीक विमा योजनेमध्ये करण्यात आलेली आहे. आमचं सातत्यानं सरकारला म्हणणं आहे की जुनी जी पीक विमा योजना आहे 4 ट्रिगरवाली 1 रुपयातली ती पीक विमा योजना पुन्हा नव्यानं अस्तित्वात आणा, जेणेकरून शेतकऱ्यांना त्याची नुकसान भरपाई मिळण्यासाठी सोयीचं होईल. पण सरकारच्या डोक्यात असं आहे की विमा कंपन्यांचा फायदा करायचा आणि शेतकऱ्याला लुटायचं आणि या विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी सरकार त्यामध्ये सामील आहे. म्हणजे चोर चोर मावस भावाने अर्ध अर्ध वाटून खाऊ अशी परिस्थिती आहे. या विमा कंपन्या सरकारमधल्या लोकांना पैसे पुरवतात, हप्ते देतात, म्हणून विमा कंपन्यांना पाठीशी घालण्याचं काम सरकार करत आहे. या पीक विमा योजनेमध्ये ज्या काही जाचक अटी आहेत त्या तातडीनं काढल्या पाहिजे, अन्यथा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना घेऊन पुन्हा एकदा आम्ही रस्त्यावर उतरू.